तुम्ही याच गावचे? हो, इथेच राहणार. नाव काय तुमचं? रामदास बांबळे. बांबळे. इथेच राहता? इथेच राहता. काय करता? मजुरी काम. शेती वगैरे आहे का? शेती तर सगळी केली. धरणात गेली सगळी. सध्या असं रोजगार वगैरे काहीच नाही. आणि आपल्या गावात काय सध्याची काय सुविधा आहेत वाटतं तुम्हाला? सुविधा तर काहीच नाही. ते शाळा कोण्या वर्गापर्यंत आहे? आता 7वी धर आहेत, पण तसे वेळेवर काही शिक्षक नाही, तेव्हा काहीच नाही वेळेवर. आणि हॉस्पिटल वगैरे असं नाही आहे. आणि म्हणजे डॉक्टर असे येतात आणि जातात, म्हणजे सर डेली येत नाहीत किंवा असं काही येत नाही. आणि बाकी म्हणजे शेतकरी काही पाड्यावरच शेती आहे, असे सर्वांकडे शेती नाही आहे का नाही? आणि काम मग आता काय शेतीची कामं ज्यांच्याकडे शेती आहे त्यांचेच आहे. बाकीचे लोक काय करतात मग? म्हणजे गावात असेल काम तर करतात, नाही तर मग आता काय इकडे पण कामासाठी मग जावं लागते ना. काम इकडे नाही तर मग तिकडे जावं लागते कामाला. आणि घरी येऊन राहून तर शेतीच नाही तर मग काय करणार? आता थोडी आहे पार केली तर अर्धी एकर किंवा म्हणजे 1 एकर आहे ती लावली काय मग सगळी निघून जातात ना. त्याच्यात काय पेरतात लोक शेतात? त्याच्यात म्हणजे हे आपण भात, नागली, वरी. याच्या व्यतिरिक्त दुसरी पिकं वगैरे काही घेत नाही? हा काही फॉरेस्टचा एरिया आहे का? हा, फॉरेस्टचा एरिया. म्हणजे समजा तुम्हाला आपण काही झाडं दिले, चिकूची असतील, आंब्याची असतील किंवा काजूची असतील, तर ते लावता येतील का? म्हणजे यासाठी काही परमिशन लोक तुमची त्यांच्याकडनं घ्यावं लागतं? म्हणजे कसं थोडं विचारल्यावर मग जर आपल्याला पण काय तुम्ही येऊन सांगितलं म्हणून आम्ही लावले, असं करून आम्ही त्यांच्याकडचे हे घेतो सिलेक्शन. म्हणजे ते फॉरेस्टवाल्यांच्या अंडरमध्ये येतं हे पूर्ण? बरोबर. ठीक आहे. मग आम्ही आता तुमच्या गावात तुमच्या यानं काम करायची इच्छा आहे आमची, तर तुमचं सहकार्य आपल्याला